कडे होते, ज्याच्या पूजनाची सेवा ज्या घराण्याकडे आहे ते घराणं म्हणजे कृष्णा महाराज चौरे यांचे। प्रत्यक्ष पांडुरंगा परमात्म्याने त्यांच्याकडे यावं आणि एक दिवसाच्या भोजनाची सेवा त्यांनी देवाची घ्यावी। देवाची म्हणतो तुम्ही आम्ही लोक आपल्या या वारकऱ्यांची पंगतीची सेवा घेतो, भाग्यवान आहात। महाराजांच्या हातचा नैवेद्य देव जेवत होते, त्याप्रमाणे या घरातलंही अन्न भगवंतांनी जेवावं एवढी मोठी परंपरा महाराजांच्या घराची। आणि म्हणून कुठेही चिंतन ऐकताना आपल्याला कुठेही कुठलाही मन दुखवणारा शब्द यांच्याकडून का येत नाही, याचं कारण आहे परंपरा जोपासण्यामध्ये जी सेवा केली त्या सेवेचं फळ वाक्य। नाहीतर अलीकडच्या काळामध्ये या युट्यूबच्या काळामध्ये एक वाक्य आम्ही ऐकतो, आम्ही त्या कीर्तनकाराची मागणी करतो, परंतु त्याचे आम्ही 22 तास तपासत नाही, त्याचं एक वाक्य पाहून वेळ होतो। परंतु महाराजांच्या सेवेचं घराणं आहे। युट्यूबला एखाद्या वेळेस आम्ही मागं पडलो असेल, परंतु आमच्या मुखातून शब्दावली कोणाला दुखवणारी अशी कधीच पडणार नाही, याचं कारणच आहे पांडुरंगाची सेवा। आणि म्हणून लौकिकाला थारा न देता केवळ भक्तीला थारा दिला आणि ती भक्ती जोपासण्यामध्ये जे घराणं अग्रेसर आहे ते महाराजांचं घराणं। आणि म्हणून पाटण सावंगी ग्रामस्थांतर्फे महाराजांचं यथासांग स्वागत तर आहेच आहे, परंतु एकदा माझी इच्छा आहे तुम्ही टाळांचा कडकडाट महाराजांसाठी करावा, त्यांच्या सेवेसाठी आपण नम्र होऊन त्यांचं स्वागत करा।